रामकृष्ण हरी मंडळी, आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज या शुभ दिवसावर आपण बनवणार आहोत उपवासाचे वडे म्हणजे साबुदाणा वडे। तर चला वडे बनवायला सुरुवात करूया। साबुदाणा वड्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे इथे मी 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे छान भिजू घालून। 2 तास आधी मी याला भिजू टाकलं होतं, तुम्ही बघू शकता किती छान भिजलेला आहे हा। 4 मीडियम साईजचे बटाटे उकळून घेतलेले आहे मी छान कुकरमध्ये, 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या याच्या। आणि शेंगदाण्याचं कूट आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान। इथे शेंगदाण्याचं कूट भाजलेलं टाकायचं आहे आपल्याला, हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि चवीनुसार मीठ। तर इथे मी हे भांडं घेतलेलं आहे, यात आपल्याला ते सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे, त्याचं छान वाटण बनवून घ्यायचं आहे। तर इथे हे आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे छान। आता आपण गॅसवर तेल तापायला ठेवूया। तर चला आपण आता याचे छोटे छोटे वडे बनवून घेऊया। तेल तापलेलं आहे आपलं छान। याला असं छान राऊंड शेप देऊ। उपवासासाठी खूप छान लागतात हे साबुदाणा वडे। आणि असे हळू तेलात सोडायचे। आपल्याला वड्याचा कलर चेंज होईपर्यंत त्याला तेलात छान फ्राय होऊ द्यायचा आहे, छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। तुम्ही बघू शकता थोडा थोडा कलर चेंज होत आहे। बघा किती सुंदर कलर आलेला आहे वड्यांना। तर आता हे झालेले आहे फ्राय, याला आपण काढून घेऊया। तर असे हे उपवासाचे साबुदाणा वडे रेडी आहेत। नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।